राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी तिथीनुसार संघ स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाली आहे। सरसंघचालकांच्या हातून शस्त्रपूजन करण्यात आलं। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत। नागपुरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संघाचं पथसंचलन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे हे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। तेजस, कशा प्रकारे आज दिवसभर संघाचे कार्यक्रम असतील? संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। नक्की आपण बघू शकता की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जे आहे ते 100 वर्ष झालेले आहेत आणि त्या निमित्ताने जर बघितलं असेल तर जे रेशीम बागला दरवर्षी जो आहे तो कार्यक्रम होत असतो, उत्साहात होत असतो। यावर्षी सुद्धा जे आहे ते कार्यक्रम उत्साहात होत आहे, कारण की ऐतिहासिक वर्ष संघाचं आहे। त्यामुळे जर बघितलं असेल तर माजी राष्ट्रपती जे रामनाथ कोविंद जे आहेत ते प्रमुख पाहुणे म्हणून आहेत। या अगोदर जर बघितलं असेल तर प्रणव मुखर्जी सुद्धा उपस्थित होते। आपण बघू शकता की माझ्या जे पाठीमागे जे आहेत ते सध्या वेळेला सध्या घोष वादक सध्या सुरू आहे। संघ हा शिस्तबद्ध म्हणून संघटन म्हणून ओळखला जातो आणि घोष वादक हा यातला एक आयाम आहे। आपण बघू शकता की अशा प्रकारचे घोष जे आहे ते सध्या घडीला जे आहे ते रामनाथ कोविंद पाहणी करतात। एकंदरीत बघितलं असेल तर घोष वादक झाल्यानंतर जे आहे ते रामनाथ कोविंद बोलतील, त्यानंतर मोहन भागवत बोलतील आणि संपूर्ण देशाचे लक्ष जे आहे ते आजच्या या कार्यक्रमाकडे असणार आहे। त्यामुळे काय बोलणार आहे याकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे। संघ बळ शर्रे अशा प्रकारचे जे आहे ते वाक्य बॅकड्रॉपला आहे। त्यामुळे संघ दिवसेंदिवस वाढत आहे आणि सर्व समाजात जे आहे संघ एका अर्थाने काम करत आहे। सामाजिक समरसता ते वेगवेगळ्या विचारामध्ये जे आहे ते संघ काम करतो। त्यामुळे जर बघितलं असेल तर आजचा जो दिवस आहे तो ऐतिहासिक मानला जातो। अगदी तेजस, देशाच्या जडणघडणीत अत्यंत महत्त्वाचा वाटा असलेला संघाचा आज शताब्दी महोत्सव आहे आणि त्यानिमित्तानं दिवसभर कार्यक्रमाचं काय वेळापत्रक असणार आहे, कसा कसा हा कार्यक्रम राहील? मुळात विशेष म्हणजे यावर्षी 3 ठिकाणून पथसंचलन हे देखील एक वेगळेपण राहिलेलं आहे। नक्कीच आपण जर बघितलं असेल तर दरवर्षी जे आहे ते पथसंचलन निघत असतो। यंदा जर बघितलं असेल तर 27 सप्टेंबरला जे आहे ते पथसंचलन निघालं होतं आणि 100 वर्षात पहिल्यांदाच जे पथसंचलन जे आहे ते नागपुरातील गांधीजी पुतळा व्हेरायटी चौक या ठिकाणी आलं होतं आणि त्याचे सुद्धा जे आहे ते अवलोकन जे आहे ते मोहन भागवत यांनी केलं होतं। त्यावेळी जर बघितलं असेल तर स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज मात्र असं काही असणार नाही। आज जर बघितलं असेल तर रेशीमबाग मैदानावर जे आहे ते एका अर्थाने प्रात्यक्षिक होणार आहे। जे दंड युद्ध असेल, संघ घोष वादक असेल, या संपूर्णचे जे प्रात्यक्षिक आहे या ठिकाणी होते त्याचे अवलोकन जे आहेत ते स्वतः ते रामनाथ कोविंद बघणार आहेत। ते आपण जर बघितलं असेल तर आज जे आहे ते मोहन भागवत यांच्या भाषणाकडे लक्ष असणार आहे। ते काय मार्गदर्शन करतात आपण जर बघितलं असेल तर सध्याच्या घडीला देशात जे परिस्थिती आहे, राजकारणची परिस्थिती आहे, आरक्षण असेल, आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील, या संपूर्ण विषयात जे आहेत ते बोलणार आहेत आणि आपण जर बघितलं असेल तर आंतरराष्ट्रीय दूतावास सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। ते सुद्धा संपूर्ण याचे अवलोकन करतात। त्यामुळे आजचा दिवस जो आहे तो महत्त्वाचा असणार आहे। दिवसभर संघाचे वेगवेगळे जे कार्यक्रम आहेत ते असणार आहेत। आपण जर बघितलं असेल तर सामाजिक समरसता जो मंच आहे त्यांच्या वतीने जे आहे ते आज दीक्षाभूमी या ठिकाणी जे आहे ते पुस्तक वाटप सुद्धा होत आहे। त्यामुळे जर बघितलं असेल तर आजचा दिवस जे आहे दीक्षाभूमी आहे। त्यामुळे या ठिकाणी लाखो अनुयायी जे आहेत ते दीक्षाभूमीमध्ये येत असतात आणि नागपूरच्या राष्ट्रीय संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहे। त्यामुळे एक वेगळं ऐतिहासिक दिवस जे आहे ते आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी असणार आहे। नक्कीच तेजस, पुन्हा एकदा या संदर्भात माहिती घेण्यासाठी तुमच्याकडे येऊच। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।